अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळालं पाहिजे? वारे अजितदादा, अर्ध्याहून जास्त ओबीसी भटक्यांना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1% पुढे बजेटरी तरतूद 1% पुढे झाली नाही. 1% पुढे. ससाने साहेब, कुणाचं नाव घेतलं मगाशी तुम्ही? तो विचारवंत भानवसे आणि दुसरा कोण? कोकाटे आणि प्रवीण गायकवाड. प्रवीण गायकवाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामधला माळी, या महाराष्ट्रामधला धनगर, या महाराष्ट्रामधला मराठा हे सगळे भाऊ आहेत. सांगितलं होतं ना, कोण नाही म्हणतोय? हा महाराष्ट्र निर्माण झाला, संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये लढलं कोण? अमर शेख, अण्णाभाऊ साठे, प्र.के. अत्रे. कलश कुणी आणला? यशवंतराव चव्हाणांनी. पत्रकार बांधव, एक गत्रव माडखोलकर नावाचा एक सजग पत्रकार होता. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? काय आता शब्द मागे पुढे झाले असले तर समजून घ्या मला. यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार. या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार. आता आमदार कोण, खासदार कोण, कारखानदार कोण, बरं ते जाऊ द्या. महसूल मंत्री कोण कायम? अर्थमंत्री कोण? बारामतीचे अजितदादा पवार. सत्ता कोणाची? काँग्रेसची सत्ता येऊ द्या, अर्थमंत्री अजितदादा. उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या. याच्या मागे अर्थ आहे बरं का, मी कुणावर टीका नाही करायला आलो. उद्धव साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे? हात वर करून सांगा. किती टक्के आहे ओबीसीची संख्या? 50% पेक्षा जास्त आहे की नाही? बर, त्या 50% ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळायला पाहिजेत? अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळाले पाहिजेत? ससाने साहेब, किती मिळाले पाहिजेत? अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत? जाऊ देऊ, 52%, 50% सोडा, 25%. सत्तर साहेब सोडा, 20% सोडा, 15%. जिब्यांना आहेत का? कुठे? गोविंदजी देवकते, बापूराव, किती मिळायला पाहिजेत? 10% सोडा. मी नेहमी सांगतोय, माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय, 5% सोडा, 2% नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, आलटून पलटून सत्तेमध्ये बसले. अर्ध्याहून जास्त ओबीसी भटक्यांना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1% पुढे बजेटरी तरतूद 1% पुढे झाली नाही. 1% पुढे. आता माणसं म्हणजे हाके सर काय बोलायला लागला तुम्ही? तो 1% कशासाठी माहिती आहे का? पत्रकार बांधवांनो, तो 1% कशासाठी? आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोरींची स्कॉलरशिप, वसंतराव नाईक महामंडळ, पुण्यश्लोक आईना देवी शनी मेंढे महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक, काय आता ही आपली मंडळ आहेत ती. अरे 1 लाखाची सुद्धा योजना नाही. आता मी बारामतीमध्ये आलो, माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, एका बँकेचं नाव आहे बारामती, काय? बारामती सहकारी बँक. अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी वाटले गेले?
162 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिली. आता ध्यान देऊ नाही का, फक्त 3 लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली. तिघांची लाख लाख रुपयाची. किती? 3 लाख रुपये. पुणे जिल्ह्यात अख्ख्या जिल्ह्यात किती? भटक्या विमुक्ताला ओबीसीला किती रुपये? 3 लाख रुपये. वारे अजितदादा. म्हणे अजितदादाचं कार्यकर्ता काय म्हणतात माहिती का, हाके सर तुम्ही अजितदादावर टीका करताय, पण दादा तसा माणूस नाही. दादा खमक्या माणूस आहे. दादा जातीवादी माणूस नाही. मुख्यमंत्री महोदय, सारथीचं पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे, त्या सारथीचं पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं. मंगेशराव, त्या सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला, शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिम्बायोसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले. आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिब्यांना 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.